आज आपण उपवासाचा मोतीचूर लाडू बनवतोय. बनवायला तसा सोपाच आहे, पण तुमच्या मनात भरपूर प्रश्न असणार आहेत, की हा कसा बनवला असेल? काय-काय यामध्ये असेल? आणि अवघड असेल का? किती दिवस टिकेल? हे सगळंच आजच्या या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. बनवायला खरंच खूप सोपं आहे. हवं तर अगदी अर्ध्या तासाच्या आत तुम्ही बनवू शकता. पाक बनवण्याची झंझट नाही, यामुळे फसण्याची तर अजिबातच शक्यता नाही. म्हणूनच आजची ही रेसिपी खूप साधी सोपी आहे आणि अगदी कोणीही बनवू शकेल इतकी सोपी. चला तर मग उपवासाचे मोतीचूर लाडू कसे बनवायचे ते पाहूयात. तर सगळ्यात आधी तर पाक बनवायला घेऊयात. तर यासाठी मी इथं काय केलं तर बरोबर पाऊण कप भरून साखर घेतली. तुम्ही एखाद्या वाटीचं किंवा पेल्याचं प्रमाण घेऊ शकता. बरं, साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण अगदी सेम असायला हवं, सारखंच असायला हवं. आता सगळ्यात आधी तर गॅसची फ्लेम मी चालू केली आणि यानंतर आपल्याला संपूर्णपणे ही साखर विरघळून घ्यायची. जर तुम्हाला असं वाटलं की यामध्ये मळी वगैरे दिसतेय, काळपट हा पाक दिसतोय, तर अशा वेळेस चमचाभर दूध घालून ही मळी तुम्ही साईडला काढून ठेवू शकता. आता इथे बघा, साखर संपूर्णपणे विरघळली गेली. साखर एकदा का विरघळली की फक्त आपल्याला एक उकळी येण्याची वाट पाहायची. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी खळाळून फुटलेली आहे. आता एकदा का उकळी फुटली की मग हा पाक आपल्याला फक्त 2 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचा आहे. कोणत्याही 1 तारी, 2 तारी असा पाक आपल्याला बनवायचा नाही. पाक कच्चाच ठेवायचा आहे. जसं आपण गुलाबजामुनसाठी कसा कच्चाच पाक असतो किंवा जिलेबीसाठी कच्चा पाक असतो, अजिबात कुठलीही तार येत नाहीये. बघा, तार अगदी मध्येच तुटली जाते. कोणताही पाक नकोय. आता गॅसची फ्लेम मी संपूर्णपणे लो केली. आता यामध्ये घालूयात अगदी 2 चिमूट भरून खायचा रंग. जो मोतीचूर लाडूसाठी असतो केशरी रंग, तोच इथे मी घातलेला आहे. किंवा थोडासा पिवळसर रंग असला ना तरी सुद्धा छान दिसतात मोतीचूर लाडू. आता संपूर्ण रंग असा मिसळून घेतलेला आहे पाकामध्ये. आता फ्लेवरसाठी तुम्हाला यामध्ये जर हवं असेल तर थोड्याशा केसराच्या काड्या घालू शकता, गुलाबाचं पाणी घालू शकता, अगदी चमचाभरच घालायचं किंवा मग वेलची पूड घालू शकता. गॅसची फ्लेम लोच आहे. आता पुढची स्टेप जी तुम्हाला पाक बनवण्याच्या आधीच करायची आहे, ती कोणती स्टेप ते सांगते. इथे मी घेतलेला आहे 1 कप भरून नायलॉन साबुदाणा. रेग्युलर साबुदाण्यापेक्षा हा साबुदाणा बराच लहान असतो आणि जास्त फुलत सुद्धा नाही. नेहमीच्या साबुदाण्यासारखीच याची सुद्धा चव असते. खूप जास्त फुलत नाही आणि कोणत्याही किराणा दुकानामध्ये ना आरामात तुम्हाला मिळेल. एकतर याला नायलॉन साबुदाणा म्हणतात किंवा मग बारीक साबुदाणा तुम्ही म्हणू शकता, की जो साईजला लहान असतो. नेहमीचा आपण साबुदाणा कसा भिजत घालतो, की अगदी अर्ध पेर आपण वरती पाणी ठेवतो, अगदी तसाच हा साबुदाणा सुद्धा भिजून घ्यायचा आहे. हा साबुदाणा खूप जास्त फुलत नाही, अर्धवटच फुलतो. म्हणजे साइजपेक्षा अगदी एक पटभरच मोठा होत असेल. आपला रेग्युलर साबुदाणा कसा दुपटीला-तिपटीला असा भरपूर फुलतो. आता तुम्ही इथे बघू शकता. मी हा एक 2-3 तासापूर्वीच भिजत घातला होता. या नायलॉन साबुदाण्याची खीरही छान होते आणि याची खिचडी सुद्धा छान होते. जर तुम्हाला घाईच्या वेळेस पटकन खिचडी बनवायची असेल आणि तुम्ही साबुदाणा भिजायला विसरला असाल, तर अगदी तास दीड तासामध्ये हा साबुदाणा आरामात भिजतो, मऊसूत भिजतो. साबुदाणा अर्धवट भिजलेला नको, चांगला भिजलेला हवा, म्हणून मग 2-3 तास तरी आरामात भिजवून घ्या. आता हातानेच हा साबुदाणा चांगला मोकळा-मोकळा आपल्याला करून घ्यायचा. आता कंपॅरिझन करून तुम्हाला दाखवते. हा जो आधी घेतलाय तो जो आहे तो कच्चा साबुदाणा आहे आणि नंतर भिजवलेला बोटांवरती तुम्हाला दिसत असेल. फार फुलत नाही हा. अगदीच साईजला दुप्पट होतो. त्यापेक्षा जास्त अजिबात फुलणार नाही. आणि खिचडी सुद्धा याची केली तर छान मोकळी-मोकळीच होते. आता साबुदाणा चांगला मोकळा करून घेतला. आता या पाकामध्ये आपल्याला घालायचा आहे. एक लक्षात घ्या, आपल्याला 1 तारी 2 तारी असा पाक अजिबात बनवायचा नाही. पाक कच्चाच ठेवायचा आहे आणि या पाकामध्ये आपल्याला आता हा साबुदाणा चांगला शिजवून घ्यायचा आहे. आता शिजवून घेत असताना टप्प्या तुम्ही इथे लक्ष द्या. साबुदाणा आधी पाकात चांगला मिसळून घेऊ. लगेचच साबुदाण्याला अजिबात रंग येणार नाही. साबुदाणा जेव्हा चांगला पाक शोषून घेईल त्यावेळेस मस्त असा रंग येईल. लो फ्लेमवरती सलग आता मिनिटभरासाठी मी परतून घेते. सतत ढवळत राहा म्हणजे व्यवस्थित पाक सगळ्या साबुदाण्याला व्यवस्थित असा शोषून घेता येतो. सलग 1-1.5 मिनिटांसाठी परतून घेतलं. साबुदाणा आता आधीपेक्षा रंगाला थोडासा डार्क दिसतोय. पण पाक बराच शिल्लक आहे. म्हणून आणखीन थोड्या वेळासाठी चांगलं असं परतून घेऊ. आता या स्टेजला जर तुम्हाला असं वाटलं, की खूप फिकट दिसतंय, तिथे थोडासा रंग तुम्ही आणखीन जास्त वाढवू शकता. आता आणखीन 1 मिनिटांसाठी मी परतून घेतलं. बऱ्यापैकी असा साबुदाणा आणखीन जास्त मला फुलल्यासारखा दिसतोय. पण पाकही अजून तसाच शिल्लक आहे. आता चवही आपल्याला खूप महत्त्वाची आहे. म्हणून मग काय करायचं, तर साबुदाणा आपल्याला चांगला शिजलाच गेला पाहिजे. खिचडीमध्ये कसं साबुदाणा जर शिजला नाही परतत असताना, तर तो थोडासा पिठळ लागतो आणि चवीला बेचव लागते मग खिचडी. मग तसंच या लाडूचं सुद्धा आहे.
जर तो चांगला शिजलाच नाही, तर लाडू चांगले बनणारच नाही. जसं बेसनाच्या लाडूमध्ये बेसन जर चांगलं भाजलं गेलं नाही, तर लाडू आपल्याला कसे लागतात? अगदी बेसन खाल्ल्यासारखेच. तसंच मग इथे सुद्धा होणार. म्हणूनच अगदी सगळ्या छोट्या-छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगते. साबुदाणा चांगला शिजवून घ्यायचा. आता इथे बघा, साबुदाण्याने सगळा पाक शोषून घेतलेला आहे. चमचाभर मी यामध्ये तूप घातलं. कढईला अजूनही साबुदाणा बराचसा चिकटतो. आता जोपर्यंत ना याचा असा वेगळा गोळा होत नाही, तोपर्यंत आपल्याला परतत राहायचंय. कुठेही गॅसची फ्लेम मध्यम, मीडियम असं करायची नाही. लो बर्नरची लो फ्लेम असेल तरीसुद्धा चालणार आहे. पण व्यवस्थित मनापासून हा लाडू बनवा. आता तूप घातल्यानंतर बघा, हा गोळा कसा एकत्र येऊ लागलाय आणि अजिबात असा पॅनला फारसा चिकटत नाहीये. आता जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की पॅनला फार चिकटत नाहीये, तर अशा वेळेस गॅसची फ्लेम बंद करायची. फ्लेवरसाठी वेलची पावडर मी इथे घातलेली आहे आणि यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता. जर उपवासाला तुम्हाला मगज चालत असेल, तर तुम्ही नक्कीच घालू शकता किंवा मग काजूचे तुकडे घातले, बदामाचे तुकडे घातलेत, तरीसुद्धा चालणार आहे. तूप न घालता चांगले मगज फुलेपर्यंत मी परतून घेतले. आता हे सुद्धा या लाडूच्या मिश्रणामध्ये घालूयात आणि चांगले मिसळून घेऊ. आता लाडूचं हे मिश्रण चांगलं मिक्स करून झालं, की आपल्याला हे संपूर्णपणे थंड करून घ्यायचंय. हलकंसं कोमट असेल म्हणजे हाताला सोसवेल इतपत थंड झालं, की मग करून घ्यायचं. काय आहे ना, यामध्ये पाक आहे साखरेचा. लाडू तुम्ही लगेच गरमागरम वळले, तर ते थोडेसे बसके होऊ शकतात. थंड झाले, हलकेसे कोमट असले तरीसुद्धा व्यवस्थित लाडू वळता सुद्धा येतात. हाताला चटका सुद्धा बसत नाही आणि आकार सुद्धा व्यवस्थित धरून ठेवतात. आता एक 15 मिनिटांसाठी असंच हे मिश्रण मी सोडून दिलं होतं. आता तुम्ही इथे बघा बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, पण हलकंसं कोमट आहे तरीसुद्धा आता मी याचे लाडू वळवून घेणार आहे. मिश्रण असं एकदम बाइंड झाल्यासारखं एकसारखं वाटतं. आता पाक आहे ना, तो हाताला चिकटू शकतो, व्यवस्थित लाडू वळता येणार नाही, सगळे हात चिकट होतील म्हणून हाताला मी तूप लावून घेतलं. प्रत्येक लाडू करत असताना थेंबभर तूप लावलं, की छान लाडू वळवून घेता येतो. फार कष्ट न घेता अगदी सहज असा लाडू वळला जातो. दाबून वगैरे घ्यायची अजिबात गरज पडत नाही. आता तुम्ही इथे बघा चकचकीत असा लाडू इथे झालेला आहे आणि मस्त हा लाडू दिसतोय. तसं तर लाडू बनवणं खरंच खूप सोपं आहे. म्हणजे अगदी कोणीही बनवू शकतं आणि खायलाही छानच लागतो. पण सांगितलेल्या सगळ्या टिप्स जशाच्या तशा तुम्ही फॉलो करायला हव्यात. बनवलेले हे लाडू किती दिवस टिकतात? तर फ्रीजशिवाय 2 दिवस आरामात टिकतात. पण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते थोडेसे वातड होऊ शकतात. म्हणून मग पहिल्या दिवसात तुम्ही संपवले तरीसुद्धा चालणार आहे. फार-फार तर दुसऱ्या दिवशीपर्यंत हे टिकू शकतात. तर मस्त असा दुसरा लाडूसुद्धा तयार झालेला आहे. बाजारात जेवढ्या आकाराचा लाडू मिळतो, साधारण मध्यम आकाराचा आहे, खूप मोठा नाही किंवा खूप छोटे-छोटे नाहीत. तर असे 7 ते 8 लाडू तयार झाले. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका गोड रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.